मैत्रिणींनो, आज आपण ओल्या हिरव्या मुगाची आमटी पाहणार आहोत। पावसाळ्यात जनरली ऑगस्ट महिन्यात बाजारात हिरव्या मुगाच्या शेंगा भेटतात। इथे मी अर्धा किलो मुगाच्या शेंगाचे दाणे काढून घेतले आहे। साहित्य: 1 कांदा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, अर्धा इंच आले, 5 ते 6 लसूण पाकळ्या, जिरे, लसूण, आले, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरे यांची पेस्ट करून घेतली आहे। कांदा बारीक कापून घेतला आहे। फोडणीसाठी लागणार आहे जिरे, मोहरी, मेथी दाणा, 1 टेबलस्पून धने पावडर, जिरे पावडर, 1 टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ। मंद आचेवर मुगाचे दाणे 5 ते 7 मिनिटे चांगले भाजून घ्यावे। दाणे भाजल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये थोडे पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यावी। येथे मी मध्यम आचेवर कढईमध्ये 2 पळी म्हणजेच 2 टेबलस्पून तेल घेतले आहे। तेल तापल्यानंतर मोहरी घालावी। मोहरी तडतडल्यानंतर मेथी दाणा घालावी। त्यानंतर बारीक कापलेला कांदा आणि कढीपत्ता घालावा। कांदा छान परतून झाल्यानंतर लसूण, आले, जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर यांची पेस्ट घालावी व छान परतून घ्यावी। त्यानंतर हळद, जिरेपूड, धनेपूड घालावी। सर्व साहित्य तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मुगाच्या दाण्याची पेस्ट घालावी व आवश्यकतेनुसार गरम केलेले पाणी 1 ते 1.5 ग्लास घालावे। एक उकळी येईपर्यंत सतत हलवत राहावे।
चवीनुसार मीठ घालावे. एक उकळी आल्यानंतर कोथिंबीर घालून आमटी गरमागरम पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खावी. तयार झाली पावसाळ्यात मिळणाऱ्या ओल्या मुगाच्या डाळीची आमटी.